नमस्कार मित्रांनो, माझं नाव भूषण गवळे. स्मार्ट एमपीएससी विथ भूषण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, कंबाईनची पूर्वपरीक्षा पुढे जाऊन बरेच सारे दिवस झाले आणि त्याच्यावरती बऱ्याच साऱ्या लोकांच्या युट्यूबवरती स्ट्रॅटेजी आलाय. स्ट्रॅटेजी येणं फार महत्वाचं आहे, कारण बरेच सारे नवीन विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी किंवा जुने लोक विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी ऍज अ गायडन्स म्हणून या गोष्टींकडे आपण सर्वांनी बघितलं पाहिजे. जुने जे लोक असतील त्यांचे अनुभव असतील, इतरही गोष्टी असतील, त्याचा आपण विचार करायला हवा. आणि म्हणून जे उरलेले 65 दिवस, या 65 दिवसांमध्ये कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला आता 65 दिवस बाकी आहे आणि ह्या 65 दिवसांमध्ये असं आपण काय केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला मिनिमम 60+ मार्क्स येतील, या गोष्टींवरती आपण बोलूया. एक आपण 60+ मार्क्स घेऊ शकतो 65 दिवसांमध्ये. मिनिमम 60+ मार्क यायला हरकत नाही. 70 आता गंमत 60+ मार्कांची. मागच्या वेळेस पण आपण कट ऑफ पाहिला, 2024च्या कंबाईनच्या पूर्वपरीक्षेचा कट ऑफ पाहिला आणि कट ऑफ होता 62.5 मार्कांचा, म्हणजे 65.5 मार्कांचा कट ऑफ आहे. मागच्या वेळेस जागा थोड्याशा कमी होत्या, ह्यावेळेस जागा थोड्याशा जास्त आहेत आणि म्हणून कट ऑफ वरती त्याचा थोडासा इम्पॅक्ट क्रिएट होऊ शकतो. म्हणजे खरं तर अजून पेपर नाही झाला, परीक्षा नाही झाली आणि कट ऑफ वरती बोलणं मुळात खरं तर खूप जास्त चुकीचं आहे. पण तरी देखील कम्पॅरेटिव्हली जागा जास्त असल्यामुळे 60+ हा जो स्कोर आहे तो मला वाटतं एक चांगला स्कोर असू शकतो 2025च्या प्रिलिमच्या एक्झाम मध्ये. आणि म्हणून आपण मोस्टली यावरती विचार करूया की 65 दिवसांमध्ये 60+ मार्क्स कसे येतील. मग तुमचे 70-72 आले तर चालणार नाहीये का? 100% चालणार आहे. 70 आले, 75 आले, एक्स्ट्रा ऑर्डिनरी. आपण 60+ मार्क घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मला असं वाटतं हे 60+ मार्क्स घेण्यासाठी आपले 70 ते 75 प्रश्न बरोबर यायला पाहिजे. 70 ते 75. 70 प्रश्न बरोबर येत असतील तर तुमचा स्कोर हा 62च्या पुढे निघून जातो. 75 आला तर तुमचा स्कोर 68 ते 70च्या बिटवीन बसायला हरकत नाही. आणि मग जर मला 65-70 असे जर मार्क्स घ्यायचे असतील तर येणाऱ्या 65 दिवसांमध्ये मी माझं नियोजन काय ठेवलं पाहिजे. नियोजन काय ठेवलं पाहिजे म्हणजे कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये मी नेमकी कोणती स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे, माझी स्ट्रॅटेजी काय असावी, या गोष्टींवरती आपण पुढचे जे लेक्चर आहे ते ह्या गोष्टींवरती आपण शिफ्ट करूया. हे सगळं करत असताना मित्रांनो पहिला मुद्दा येतो, जर तुम्हाला चांगले मार्क्स घ्यायचे असतील तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो इनपुट आउटपुट रेशो. इनपुट आउटपुट हा जो रेशो आहे हा समजणं फार महत्वाचं आहे. जर इनपुट आउटपुट रेशो समजण्यामध्ये जर आपण चुकी केली तर मला वाटतं आपण खूप जास्त मेहनत घेऊन सुद्धा आपलं त्याचे कमी मार्कांमध्ये रूपांतर होऊ शकतं. मित्रांनो, एक गोष्ट ती मला असं जाणवती की ती प्रकर्षाने आपण लक्षात घेतली पाहिजे की कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये फक्त मेहनत करूनच मार्क्स येतात, हे मला थोडंसं चुकीचं वाटतं. मेहनतीसोबतच राईट डिरेक्शनने मेहनत असणं फार जास्त महत्वाचं आहे. बरोबर गोष्टी, ज्या गोष्टी कामाच्या आहेत त्या गोष्टी करणं फार महत्वाचं आहे. मेहनतीसोबत स्मार्ट वर्क करणं तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे, माझ्यासाठी पण महत्वाचं, सगळ्यांसाठी फार महत्वाचं आहे. आणि म्हणून जर तुम्हाला चांगले मार्क्स घ्यायचे असतील तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला ही कळली पाहिजे, इनपुट आणि आउटपुट रेशो. आता इनपुट आणि आउटपुट रेशोच्या बद्दल जर आपण विचार केला तर मला विषयांची विभागणी मी 3 सेक्शन मध्ये मला करता येऊ शकते. आपण विषय जे आहेत ते इनपुट आणि आउटपुट या रेशोच्या आधारावरती विषयांची विभागणी आपण 3 सेक्शन मध्ये करू शकतो. पहिल्या सेक्शन मध्ये असे विषय टाकू शकतो आपण ज्या विषयांचा इनपुट आणि आउटपुट रेशो खूप जास्त चांगला आहे. सगळ्यात अगोदर हे समजून घ्या इनपुट आणि आउटपुट रेशो म्हणजे काय. जर मी एखाद्या सब्जेक्ट मध्ये मेहनत करत असेल तर तो सब्जेक्ट मला जर आउटपुट देत असेल तर त्या सब्जेक्टवरती मी इनपुट द्यायला हरकत नाही, त्या सब्जेक्टवरती मी मेहनत घ्यायला हरकत नाही. पहिला जो विषय, पहिला आपण सेक्शन केला की ज्या विषयांमध्ये मी जर इनपुट दिले तर तो विषय मला जास्त आउटपुट देतो. आणि मग या कॅटेगरीमध्ये मला सगळ्यात महत्वाचा पहिला विषय वाटतो तो म्हणजे पॉलिटी. खूप महत्वाचा विषय मित्रांनो पॉलिटी. जेवढं तुम्ही प्रेम ह्या पॉलिटीवरती कराल तेवढं रिटर्न देण्याची क्षमता ह्या पॉलिटी विषयामध्ये आहे. आता सध्याचा जर ट्रेंड पाहिला आपण 2025च्या पूर्वपरीक्षेचा पेपर पाहिला, 2024 साल सॉरी चुकून 2024 असेल, 2023 असेल, गटकपूर्व असतील, मेन्स असतील, यांच्या सगळ्यांचे जर पूर्वपरीक्षेचे पेपर पाहिले तर पॉलिटी थोडस इझी विचारलं जाते, थोडस सोपं विचारलं जातं. 1-2 प्रश्न अवघड येतात, पण मला असं वाटतं की जर या विषयाची जर आपण प्रिपरेशन केली तर हा जो विषय हा आपल्याला 100% आउटपुट देऊ शकतो. या विषयामध्ये विचारले जातात 15 प्रश्न आणि मला अशी अपेक्षा आहे की या विषयामधनं 15ला 15 प्रश्न बरोबर आले पाहिजे.
तर आपण स्पर्धेमध्ये टिकतो. कारण तुम्हाला 11-12 आले याच्याने फरक नाही पडत. बाकीच्या महाराष्ट्रातले जे मुलं आहेत, जे टॉप करतात, जे प्रिलिम क्वालिफाय करतात, जे कॉम्पिट करतात, त्यांना 15ला 15 मार्क्स येतात. ठीक आहे, एखादा दुसरा प्रश्न चुकणं साहजिक आहे. आणि म्हणून 15 पैकी मला वाटतं मिनिमम 13 मार्क्स तुम्हाला या विषयामध्ये आले पाहिजे. तुम्ही मॅक्झिमम 15 पर्यंत या विषयामध्ये शिफ्ट करू शकता. जर तुम्ही ह्या विषयामध्ये मेहनत जर दिली, इनपुट जर दिले, तर मी 100% गॅरंटी देऊन सांगतो मित्रांनो, तुम्ही नाराज नाही होणार. हा विषय तुम्हाला 100% तारेल. पण असं नको व्हायला का महाराष्ट्रातल्या पोरांनी येत्या मार्क 13-14 आणि तुमचे मार्क आले 10-11, 4-5 मार्कांचं लीड तुमचं तुटतंय, तुम्ही 4-5 मार्कांनी मागे येताय, हे कायम लक्षात ठेवा. आणि म्हणून पहिला विषय झाला पॉलिटी, आणि मी ह्या दुसऱ्या सेक्शन मध्ये हाय इल्डिंग टॉपिक मध्ये मी दुसरा विषय टाकतोय, तो म्हणजे मॅथमॅटिक्स. आता गंमत अशी मित्रांनो, मॅथमॅटिक्स सर्वांना सोपं जातं असं नाहीये. महाराष्ट्रात बरेच सारे लोक आहेत, बरेच सारे विद्यार्थी आहेत, त्यांना मॅथमॅटिक्स सोपं जातं. बरेच सारे असे विद्यार्थी ज्यांना मॅथमॅटिक्स अवघड जातं. गंमत अशी झाली, अगोदर मॅथमॅटिक्स येते 15 प्रश्नांना, आता मॅथमॅटिक्स येतो 20 प्रश्नांना. मॅथमॅटिक्सचं वेटेज वाढलं. मॅथमॅटिक्स किती प्रश्नांनी येते आता? मॅथ्सचे 20 प्रश्न येतात. आपल्याला कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये 100 प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यापैकी 20 प्रश्न जर मॅथ वरती विचारले जात असेल तर याचा अर्थ होतो की 20% हा एकच विषय खाऊन जातोय. आणि म्हणून तुम्हाला मॅथ येऊ अगर ना येऊ, तुम्हाला हा विषय करणं भागच आहे. जर या विषयाला कमी मार्क्स येत असतील, 9, 10, 11, 12 पर्यंत मार्क्स येत असतील, तर मी तुम्हाला आजच सांगतो मित्रांनो, तुमची नापास होण्याची शक्यता वाढते. आणि म्हणून अजूनही 65 दिवस डोळे उघडे करा. जर जमत नसेल तर मॅथमॅटिक्सला वेळ वाढवा. कारण हा असा विषय, हा तुम्हाला एकतर तारू पण शकतो आणि मारू पण शकतो. लक्षात ठेवा, हे वाक्य नोट करून घ्या की मॅथमॅटिक्स हा विषय असा आहे की हा विषय तुम्हाला मारू पण शकतो आणि तारू पण शकतो. आणि म्हणून या विषयावरती, आणि गंमत जर पाहिली, असं हवेत बोलण्यापेक्षा 2024चा आणि कंबाईन प्रिलिम आणि बी आणि सी चे पेपर पाहिले तर मॅथमॅटिक्स फार जास्त अवघड नाहीये. आयोगाला माहिती आहे 20 प्रश्न विचारायचे, टाइम कमी, त्याच्यामुळे आयोग इझी टू मॉडरेट क्वेश्चन टाकतोय मॅथमॅटिक्सचं. आणि जर तुम्ही या विषयाचा अभ्यास नाही केला तर बाकीच्या जीएस मध्ये एवढे मार्क्स काढणं फार अवघड आहे. आणि म्हणून मला वाटतं तुझ्या हाय इल्डिंग टॉपिक्स मध्ये हे 2 विषय असणं अपेक्षित आहे. तुला मॅथमॅटिक्सची मिनिमम रेंज सांगतो मी. खरं तर मार्क यायला पाहिजे 17-18, पण मिनिमम रेंज सांगतो 15. 15च्या खाली जर तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये मार्क्स आले तर तुमचा 60, 65, 70 स्कोअर बसणं फार अवघड आहे, फार अवघड आहे. तुम्हाला मॅथमॅटिक्सला वेळ द्यावाच लागेल. किती वेळ दिला पाहिजे? ज्यांना 10-11 मार्क्स येतात ना, त्यांनी 3-3.5 तास वेळ दिला पाहिजे. ज्यांना 14-15 मार्क्स येत आहे त्यांनी 2 तास दिले पाहिजे. ज्यांना 17-18 मार्क्स येतात त्यांनी 1 तास दिला तरी मार्क्स जमत आहे. तुम्हाला कळलं पाहिजे की तुमच्या कोणत्या विषयाची प्रगती कोणत्या लेवलला आहे, त्यावरती डिपेंड करते बाकीच्या गोष्टी. आणि म्हणून हे जे 2 विषय मित्रांनो, जर ह्या 2 विषयांमध्ये जर तुम्ही मेहनत टाकली, इनपुट टाकली, तर हे 2 विषय तुम्हाला आउटपुट देतील आणि पूर्व परीक्षा पास होण्यासाठी आपल्याला 2 हे विषय मदत करू शकतील. आपण सेकंड कॅटेगरीमध्ये असे विषय टाकतोय की जिथं इनपुट आणि आउटपुट रेशो थोडासा ओके, काही हरकत नाही, म्हणजे इनपुट द्यायला या 2 विषयांमध्ये हरकत नाही असं मला वाटतं. मग त्या विषयांमध्ये मला पहिला विषय असं वाटतो तो म्हणजे इकॉनॉमिक्स. पहिला विषय येतो इकॉनॉमिक्स. तुम्ही इकॉनॉमिक्स वरती थोडस कलर मध्ये प्रॉब्लेम आहे. तुम्ही त्या सेकंड कॅटेगरीमध्ये इनपुट आणि आउटपुट रेशो थोडासा ठीकठाक आहे, त्याच्यामध्ये पहिला विषय येतो इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला मेहनत करावी लागेल मित्रांनो. हा तुमचा सेकंड कॅटेगरीचा सब्जेक्ट येतो इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स फार अवघड नाही आहेत. एक 9-10 प्रश्न तुमच्या नेहमीच्या सिलेबस मधून येतात, काही करंटला धरून येतं, पण मला असं वाटतं की ह्या विषयामध्ये मिनिमम 10, 11, 12 मार्क्स येणं काहीच अवघड नाही, काहीच अवघड नाही. तर तुम्ही हा जो सेकंड स्लॉट मधला सब्जेक्ट आहे, तुम्ही याला फोकस केला पाहिजे. याचं वेटेज येतं 15 मार्कांचं आणि तुम्ही मिनिमम रेंज येते याची 10, तुम्ही 12-13 पर्यंत सुद्धा या सब्जेक्ट मध्ये रीच करू शकता. आणि तुम्ही इकॉनॉमिक्सला टार्गेट केलंच पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. या इकॉनॉमिक्स नंतर इनपुट आउटपुट रेशो थोडासा चांगला आहे, तो विषय मी इथं घेतोय करंट अफेअर. कोणता विषय घेतलाय राजांनो? करंट अफेअर. आता हा जो विषय, हा विषय बऱ्याच लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय. याच्यावरती मी व्हिडिओ टाकली होती, नंतरचे व्हिडिओ आणायला मला शक्य नाही झालं, पण माझं याच्यावरती काम चालू आहे. लवकरच त्याच्यावरचे व्हिडिओ मी आपल्या समोर घेऊन येईल. बऱ्याच विद्यार्थ्यांचं मत असं आहे की सर मला करंटला मार्क्स येत नाही. पण मी तुम्हाला सांगू का मित्रांनो, 2024चा कंबाईनचा पूर्व परीक्षेचा पेपर जर सोडला तर इतर परीक्षांमध्ये करंट अफेअरचे प्रश्न खूप जास्त इझी विचारलेत,
खूप जास्त इझी आहे, पण तुमचं पीवायक्यू वरती होल्ड नसल्यामुळं पूर्व परीक्षेमध्ये नेमकं करंट अफेअर मध्ये नेमकं करायचं काय, हा जो अँगल आहे हा मुलांच्या लक्षात येत नाही आणि म्हणून नेमका हाच प्रॉब्लेम होतो की आपल्याला स्कोर येत नाही. पण जर तुम्ही कंबाईनच्या मागच्या 4-5 वर्षांचे पेपर जर पाहिले आणि कोणकोणते टॉपिक्स विचारले याचा जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला तर मी गॅरंटी देऊन सांगतो मित्रांनो तुम्हाला मार्क्स येतील. सेकंड कॅटेगरीमध्ये ठेवण्याचं कारण असं आहे की याचं वॅटेज 15 प्रश्नांचं आहे. मिनिमम मी तुम्हाला सांगतो 10-11 प्रश्न तुमचे 100% ह्या विषयामध्ये बरोबर येऊ शकतात, आरामशीर येऊ शकतात. तुम्ही प्रिलिमचे क्वेश्चन पेपर बारकाईने बघा, काही काही गोष्टी कामाच्या लिहा, काही काही गोष्टी पाठ करा, स्कोर येणार म्हणजे येणार करंट अफेअर मध्ये. याच्या पलीकडे जाऊन सांगतो, नसल समजत लोकांच्या बॅचेस चांगल्या चांगल्या एखाद्याची करंट अफेअरची बॅच लावून घ्या, काहीच हरकत नाही, पण मार्क्स घ्या या विषयांमध्ये कारण त्याचं वेटेज जास्त आहे राजा 15 प्रश्नांचं. बऱ्याच साऱ्या मुलांनी फोन केला की सर करंट अफेअरला मी सोडून दिलं तर चालतंय का? माझं म्हणणं चालतंय, प्रिलिमला चालतंय, काय हरकत नाही, चालतं, होऊन जाशील, तरुण जाशील. अरे पण मेन्सला परत 15 प्रश्न आहेत ना, 15 नाही सॉरी चुकून झालं, मेन्सला परत 10 प्रश्न येत आहे करंट अफेअरचे, कट ऑफ जातो 292, मग मेन्सला तर करंट अफेअर करावंच लागणार आहे. मग माझं म्हणणं जर मेन्सला करंट अफेअर करावं लागणार आहे तर आत्ताच आपण करंट अफेअर शिकून घ्यायला हरकत काय? आणि म्हणून मित्रांनो तुम्ही या विषयावरती इनपुट आउटपुटचा काम विचारात घेऊन तुम्ही याच्यावरती काम करायला पाहिजे. मित्रांनो तिसरी कॅटेगरी येते ज्याचा इनपुट आणि आउटपुट रेशो थोडासा अवघड आहे असं मला वाटतं. आता विषय जर मी याच्यामध्ये मांडायला सुरुवात केली तर बरेच साऱ्या लोकांचं जे मत आहे ते माझ्या मताशी थोडंसं वेगळं असेल, ते कॉन्ट्रडिक्ट होऊ शकतं. कारण याच्यामध्ये असा विषय येतो जो सगळ्यांना जमतो, त्यातला पहिला विषय येतो हिस्ट्री आणि दुसरा विषय येतो जॉग्राफी. आता प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो, हे विषय सगळ्यांना जमतात, मग तुम्ही मला म्हणाल सर याचा इनपुट आउटपुट रेशो तो चांगला आहे, अभ्यास केला की विषय जमतो, मार्क्स येतात, काय हरकत आहे, तुम्ही का बरं इकडे टाकलं? पण याच्या मागे हे विषय इकडे टाकण्यामागे एक महत्वाचं रिझन आहे मित्रांनो, या विषयांचं वेटेज. या विषयांचं वेटेज फार कमी आहे. 10 प्रश्न इतिहासाचे आणि 10 प्रश्न तुम्हाला विचारले जातात भूगोलाचे. मित्रांनो जर तुम्ही खूप भारी अभ्यास केला तर तुमचे 9-10 बरोबर येतात आणि जर तुम्ही ह्या विषयांना ऍव्हरेज अभ्यास केला तर विषय तुमचे प्रश्न बरोबर येतात 6-7. जर तुम्ही खूप चांगला अभ्यास केला तर तुमचे प्रश्न बरोबर येतात 9-10 आणि जर तुम्ही ऍव्हरेज अभ्यास केला तर तुमचे प्रश्न बरोबर येतात 6-7. मला सांगा 7 आणि 9 मध्ये गॅपपट किती प्रश्नांचं झालं? 2 प्रश्नांचं. मला असं म्हणायचंय 2 प्रश्नांमध्ये 2 प्रश्नांसाठी इतकी मेहनत का टाकायची या विषयांमध्ये? ती मेहनत मी तिथून उचलतो आणि मॅथमॅटिक्स वरती टाकतो, 15च्या माझे 18 होतील ना, प्रश्न बरोबर येण्याची शक्यता वाढते. 14-13 ज्याला 13 बरोबर येत आहे मॅथ मध्ये तो 17-18 वरती रीच करू शकतो, 5-6 प्रश्न तो वाढवू शकतो मॅथमॅटिक्स मध्ये. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही हिस्ट्री आणि जॉग्राफी वरती कमी मेहनत घेतली तरी चालतंय. याची तुम्ही मिनिमम रेंज ठेवू शकता 6-7-8, इथं मिनिमम रेंज ठेवू शकता 6-7-8. मित्रांनो इनपुट आउटपुटच्या रेशोनुसार आम्ही ह्या विषयांची आपण 3 प्रकारे विभागणी केली आहे. ज्याच्यावरती मी इनपुट दिले तर चांगले आउटपुट येतील, ज्याच्यावरती मी इनपुट दिले तर मला एक ऍव्हरेज आउटपुट येऊ शकतं, ज्याच्यावरती मी इनपुट कमी दिले तर मला काही प्रॉब्लेम क्रिएट होत नाही. अशा विषयांची मी 3 विभागणी केली. मला कळलं पाहिजे मला टार्गेट काय करायचं पुढचे 65 दिवस. समजलं टार्गेट काय करायचंय तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं टार्गेट करायला पाहिजे पॉलिटी, टार्गेट करायला पाहिजे मॅथमॅटिक्स, टार्गेट करायला पाहिजे इकॉनॉमिक्स, टार्गेट करायला पाहिजे करंट अफेअर आणि थोडंसं हलकं टार्गेट केलं जॉग्राफी आणि इतिहासाला तरी मला चालते, मला काही प्रॉब्लेम क्रिएट होत नाही. एक शेवटचा विषय राहिला तुमचा आणि माझा जिव्हाळ्याचा विषय, तो म्हणजे सायन्स. कारण मी सायन्सचा फॅकल्टी असल्यामुळं तुम्हाला थोडासा जिव्हाळ्याचा विषय वाटतो आणि त्याचे मार्क्स पण येत नाही आणि म्हणून या विषयाबद्दल आपण थोडंसं वेगळं नियोजन केलं तर हरकत नसावी. ज्या लोकांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे आणि ज्यांना सायन्स चांगलं जमतं तर त्यांनी सायन्सला ह्या कॅटेगरीमध्ये टाकायला हरकत नाही. ज्यांचं चांगलं सायन्स आहे त्यांना 15 पैकी 10-11 प्रश्न बरोबर यायला हरकत नाही. बरं, प्रश्न पीवायक्यू ला धरून येत आहे, प्रश्न पीवायक्यू ला धरून रिपीट होत आहे. आणि ज्यांचं सायन्स थोडंसं अवघड आहे त्यांनी सायन्सला या सेक्शन मध्ये टाकलं तरी वावगं ठरणार नाही आणि सायन्सला तुम्हाला इथं यायला पाहिजे 6-7 मार्क्स. आणि मग ज्यांचं सायन्स चांगलं आहे त्यांनी चांगलं इनपुट आउटपुटच्या सेकंड कॅटेगरीमध्ये याला तुम्ही ठेवू शकता. ज्यांचं सायन्स थोडंसं 19-20 आहे त्यांनी ह्या कॅटेगरीमध्ये सायन्सला ठेवायला हरकत नाही. आणि जर मी आता ह्या सगळ्या प्रश्नांची जर मी काउंटिंग करायला सुरुवात केली तर माझा स्कोर मी कसा गेन करू शकतो? मग मी विषयांची विभागणी केली होती 3 सेक्शन मध्ये. इथं टाकलं होतं मी पॉलिटी, इथं टाकलं होतं मी मॅथमॅटिक्स, इथं टाकलं होतं आपण इकॉनॉमिक्स, इथं टाकलं आपण करंट अफेअर, इथं मी घेतला होता हिस्ट्री, इथं घेतला होता मी जॉग्राफी. राईट,
अशा विषयांची मी सेक्शन वाईज कॅटेगरी केली आणि मग मी म्हटलं होतं की इथं माझे पॉलिटीचे 15 प्रश्न माझ्या प्रिलिमला येत आहे आणि या 15 प्रश्नांपैकी मला पूर्व परीक्षेला पाहिजे मिनिमम 13, मॅक्झिमम मी जाऊ शकतो 15. मॅथचे मिनिमम मॅक्झिमम प्रश्न येतात 20, मिनिमम पाहिजे 15, मॅक्झिमम मी जाऊ शकतो 17, 18 आणि 19. नो लिमिट आहे, 20 पैकी 20 पण लोक घेणार आहेत. इकॉनॉमिक्स 15 पैकी मला मिनिमम पाहिजे 11, तुम्ही मॅक्झिमम जाऊ शकतात 12-13च्या घरात. करंट अफेअर 15 प्रश्न, मिनिमम जायला पाहिजे 10, मॅक्झिमम तुम्ही 11, 12, 13च्या पण घरात जाऊ शकतात. इतिहासाचा जर मी विचार केला तर इतिहासामध्ये 15 प्रश्न येतात, मिनिमम रेंज माझी 7, मॅक्झिमम तुम्ही जाऊ शकतात 9-10च्या घरात. आणि सेम जॉग्राफी येते 15 प्रश्नांना, मिनिमम रेंज येते 7, मॅक्झिमम जाऊ शकता तुम्ही 9-10च्या घरामध्ये. चला आपण आता विचार करू का जर मी हे 2 विषय टार्गेट केले, 2 विषय जर मी हे टार्गेट करत असेल तर मला पॉलिटीचे मी 13 धरले. पॉलिटीचे किती धरतोय राजा मी 13, मॅथमॅटिक्सचे मी धरतोय 15 ते 16, मी 17-18 पण नाही धरत, 15 ते 16 धरले. इकॉनॉमिक्सचा मी विचार केला, माझे इकॉनॉमिक्स मध्ये 11 बरोबर येत आहे. करंट अफेअर मध्ये जर माझे 10-11 बरोबर येत आहे. हिस्ट्रीमध्ये जर मी विचार केला तर माझे 7 बरोबर येत आहे. जिओग्राफी मध्ये जर विचार केला तर माझे 7 बरोबर येत आहे. मी आता टोटल करायला सुरुवात केली. हे 13 आणि 15, 15 आणि 10 25 आणि 3 28, 28 आणि 10 38, 38 आणि 1 39, 39 आणि 10 49, म्हणजे ऑलमोस्ट हे तुमचं 50च्या घरात कॅल्क्युलेशन होतंय. 7 दुने 14, 50 आणि 14 किती होतात? 7 दुने 14, 50 आणि 14 झाले तुमचे 64. हे तुमचे 64 प्रश्न बरोबर येत आहे. किती प्रश्न बरोबर येत आहेत? 64. बरोबर का? 13 आणि 15 जर तुम्ही हे चांगले टार्गेट केले तर 15, 13, 15, 30 म्हणजे हे तुमचे 28, 28 आणि 10 38, 39, 39 आणि 10 49, 49 म्हणजे 50 आणि हे 7 दुने 14, 14 आणि 50 केला तर 64 प्रश्न बरोबर येत आहे. तुमचं खाली विषय राहिला आता सायन्सचा. ज्या विषयाला, ज्या मुलाने सायन्सला मिडल मध्ये रेंज टाकले त्याला जर सायन्स मध्ये 15 पैकी 10 आले तर हे 64 आणि 10 होतात 74. आणि ज्या विषयाला जर ज्या एखाद्या विद्यार्थ्याला सायन्स अवघड जाते त्यांनी कमी इनपुट आउटपुटच्या सेक्शन मध्ये जर सायन्सला जर टाकलं आणि जर त्याला मिनिमम रेंज जर मी धरली सायन्सची 7 मार्क तर त्याला 15 पैकी येणार 7 मार्क. म्हणजे सायन्सला आपण 2 याच्यामध्ये गृहीत धरलं असं मी कन्सिडर केलं. 64 तर हे सगळ्यांना यायला पाहिजे. ज्याला सायन्स चांगले त्याने 64 आणि 10 जर विचार केला तर त्याच्या बरोबर येत आहे 74. ज्याचं सायन्स चांगले त्याला येत आहे 74 आणि ज्याचं सायन्स 19-20 आहे 64 आणि 7 त्याचे प्रश्न होत आहे 70-71. म्हणजे तुम्ही त्या रेंज पर्यंत पोहोचता. ज्याचे 74 बरोबर आले मी कन्सिडर करतो 100 पैकी 100 अटेम्प्ट केले. तुमचे चुकताय साई 26 चुकताय तुमचे, साई चोक 24, 6 मार्क वाजार करून तुमचा स्कोर होते 68. आणि जर तुमचे 70 प्रश्न बरोबर आले, तुमचे चुकताय समजा 28, 30, 7 चोक 28, 7 मार्क वाजा जर केले तर तुमचे 62 ते 63 पर्यंत स्कोर रीच करतो. ह्या दोघांमध्ये जो डिफरन्स क्रिएट होतोय मित्रांनो तो फक्त मला असं वाटतं सायन्स मध्ये तो डिफरन्स क्रिएट होतोय. ठीक आहे, ज्या लोकांना सायन्स जमत नसेल मग त्यांनी 62 वरून 70 पर्यंत कसं रीच करू शकता? तुम्ही मॅथ पॉलिटीमध्ये 2 चुकताय ते 2 चुकवू देऊ नका. जर आपण मॅथमॅटिक्स मध्ये 15 पकडलेत तर तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये आणखी 3 रीच करा. हे 3 आणि 2 5 जर मार्क वाढवले तर तुमचं काम होतंय. म्हणजे 5 मार्क वाढवले तर तुमचं काम होतंय ना. इथं किती धरले होते आपण? इथं 70 बरोबर येत होते, आणखी 3-4 बरोबर आणले तुम्ही 73-74च्या घरात जाऊन एक सेफ स्कोर घेऊ शकता. आणि म्हणून मला असं वाटतं की या स्ट्रॅटेजीमध्ये सगळ्यात पहिला मुद्दा होता की तुम्ही इनपुट कुठं दिलं पाहिजे आणि आउटपुट त्यातनं कुठून जास्त येऊ शकतं. तर मला वाटतं हा सेक्शन कळला असेल. पॉलिटीला मेहनत जास्त घ्या, मॅथमॅटिक्सला मेहनत जास्त द्या, इकॉनॉमिक्स आणि करंट अफेअरला मॉडरेट मध्ये ठेवा, हिस्ट्री आणि जिओग्राफीला थोडं कमी वेळ दिला, कमी काम केलं याच्यावरती तरी काम तुमचं जमतंय. हा मुद्दा झाल्यानंतर मित्रांनो एक पुढचा मुद्दा येतो तो असा की रिव्हिजन केला पाहिजे. याच्यानंतरच्या 65 दिवसांमध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असा येतो की तुम्ही किती रिव्हिजन करायला पाहिजे. मला असं वाटतं की या 65 दिवसांमध्ये तुमच्या मिनिमम 3 रिव्हिजन झाल्या पाहिजे. 65 दिवसांमध्ये किती रिव्हिजन झाल्या पाहिजे राजा? मिनिमम 3 रिव्हिजन व्हायला हरकत नाही. मिनिमम किती रिव्हिजन झाल्या पाहिजे? 3. आता मी तुम्हाला 2 सेक्शन मध्ये हे डिवाइड करून सांगण्याचा प्रयत्न करतो. 2 सेक्शन मध्ये याला डिवाइड करू आपण. एक आपण ठेवू 3 रिव्हिजनचा कार्यक्रम, एक कार्यक्रम ठेवू आपण 4 रिव्हिजनचा. ह्या दोघांमधलाही फरक समजून घ्या. अजून 65 दिवस मित्रांनो, तुम्ही प्रत्येक विषयाला पहिल्या रिव्हिजन मध्ये जर तुम्ही पहिले रिव्हिजन करत असाल तर मला असं वाटतं
की पहिल्या रिव्हिजन मध्ये 3 दिवसांमध्ये याला डिव्हाइड करा. पहिली जी रिव्हिजन आहे ती 30 दिवसांची असू द्या, दुसरी रिव्हिजन 25 दिवसांची असू द्या, आणि तिसरी रिव्हिजन येईल ती 10 दिवसांची व्हायला हरकत नाही. म्हणजे पहिला सेक्शन आपण इथे डिवाइड केला. जर तुमचा अभ्यास कमी असेल, थोडासा तुम्हाला मेहनत घेण्याची गरज असेल, तर तुम्ही या सेक्शन मध्ये रीच करायला हरकत नाही, तुम्ही ह्या सेक्शन मध्ये बसायला हरकत नाही. बघा, जर माझ्याकडे मॅथ आणि करंट अफेअर हे 2 सब्जेक्ट मी बाजूला काढले, हे दोन्ही सब्जेक्ट मला रोज करायचे, मग खाली काय उरतं? खाली उरतं पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी, हिस्ट्री आणि सायन्स. किती विषय झाले रे? 1 2 3 4 5. म्हणजे मला 5 विषयांचं प्लॅनिंग करायचं, 5 विषयांचं प्लॅनिंग करायचं रिव्हिजनसाठी. कसं करेल मी? कसं करायला पाहिजे? बघा, 5 विषयांचं रिव्हिजनचं प्लॅनिंग करत असताना मी प्रत्येक विषयाला सुरुवातीला 6 दिवस देईल. 6 6 6 आणि मी याला 6 दिवस देण्याचा प्रयत्न केला. 6 दिवसांमध्ये माझं पॉलिटी संपलं, 6 दिवसांमध्ये माझं इकॉनॉमिक्स संपलं, 6 दिवसांमध्ये मी सायन्स संपवलं, हिस्ट्री आणि जिओग्राफी. म्हणजे माझी पहिली रिव्हिजन एका महिन्याची झाली तरी हरकत नाही. पहिल्या रिव्हिजनला मी थोडंसं व्यवस्थित करतो, आणखी व्यवस्थित करतो, कामाच्या गोष्टी पाठ करतो, ज्या काही कामाच्या गोष्टी त्या मी लिहून ठेवतो. 6 विषय दिले पहिल्या रिव्हिजनला हरकत नाही. तुम्ही पळवू नका, पहिल्याच रिव्हिजनला पळवू नका, पहिल्याच रिव्हिजन मध्ये 2-2 दिवसात पुस्तक संपवू नका. आता वेळ आहे ना, थोड्याशा हातपाय पसरायला हरकत नाही. मग ह्या तुम्ही पहिल्या रेंज मध्ये तुम्ही काय करू शकता? 6 दिवस तुम्ही एका विषयाला दिले. मला माहिती तुमची प्रिपरेशन चांगली, 6 दिवसांची गरज नाहीये, पण जरी 6 दिवस दिले तर तुमच्या कामाच्या गोष्टी पाठ करण्याला तुम्हाला संधी मिळेल. या पहिल्या रिव्हिजन मध्ये तुम्ही आयोगाचे पीवायक्यू सोडवायला हरकत नाही. 21,000 तुम्हाला पीवायक्यू सोडवायला हरकत नाही. तुम्ही पॉलिटीचे पीवायक्यू सोडवा, हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स या सगळ्यांचे एकदा 21,000 पीवायक्यू करून घ्यायला हरकत नाही, मला असं वाटतं पहिल्या रिव्हिजन मध्ये. दुसऱ्या रिव्हिजन मध्ये तुम्ही 25 दिवसांचं शेड्यूल केलंय. 25 या 25 दिवसांमध्ये मी प्रत्येक विषयाला 5-5 दिवस देतोय. बघा किती विषय दिवस देतोय मी? 5-5 किती दिवस दिले राजा? 25 दिवस. दुसऱ्या रिव्हिजनला पण मी सफिशियंट टाइम दिलाय. 5-5 दिवसामध्ये आरामशीर एक विषय संपतो, आरामशीर संपतो, डोळे झाकून कामाच्या गोष्टी परत पाठ करू शकतो. ही माझी दुसरी रिव्हिजन झाली. 30 आणि 20 माझे दिवस झाले 55. आता मी शेवटच्या 10 दिवसांमध्ये पोहोचलोय. 10 दिवसांमध्ये पोहोचलोय. सॉरी, या 10 दिवसांचं मी परत 2 प्रकारे याचं नियोजन करेल. शेवटचे 2 दिवस जातील माझे करंट अफेअर वरती आणि उरतात माझे 8 दिवस. ह्या 8 दिवस जे आहे इथे मी एकदा परत शेवटची रिव्हिजन करेल. या 8 दिवसांमध्ये माझी परत एकदा रिव्हिजन झाली पाहिजे. प्रत्येक विषयाला मी 2-2 दिवस द्यायला हरकत नाही. हिस्ट्री, जिओग्राफीला मी 1-1 दिवस दिला की 8 दिवसांमध्ये पूर्ण माझी छान रिव्हिजन होते. मला असं वाटतं ज्या व्यक्तीला ही शेवटची रिव्हिजन करायला जमते त्या व्यक्तीचा रिझल्ट येतो. प्रत्येक विषय जर तुमचा 3-3 वेळेस वाचून होणार असेल तर मला असं वाटतं कामाच्या गोष्टी जर तुम्ही पाठ केल्या, पहिल्या रिडिंग मध्ये 21,000 केलं, दुसऱ्या रिडिंग मध्ये परत कामाच्या गोष्टी छान रिवाइज केल्या, तिसरी रिव्हिजन रॅपिड दिली, करंट अफेअर केलं, शेवटच्या 8 दिवसांमध्ये छान वाचलं, तरी तुमचं काम होतंय, याला अजिबात हरकत नाही. आता आणखी एक असं सेक्शन आहे मित्रांनो, ज्यांचा अभ्यास चांगल्या लेवलला आहे, त्यांना एवढी गरज नाही 6-6 दिवसांची. ते व्यक्ती काय करू शकतात? 4 रिव्हिजन करू शकतात. किती रिव्हिजन करू शकतात? 4. आता 4 रिव्हिजन म्हणजे काय? पहिलं शेड्यूल दिलं मी 25 दिवसांना, दुसरं दिलं 20 दिवसांना, तिसरं मी जे शेड्यूल आहे 10, 25, 20 आणि 10 आणि 10 या सेक्शन मध्ये मी दिवसांना डिवाइड करू शकतो. 25 आणि 20 झाले 45, 55 आणि 65. बघा कसं करता येऊ शकतं. पहिल्या रिडिंगला मी 5-5 दिवस दिले, संपलं 5, 5, 5, 5, 5. मी सेकंड रिडिंगला सुद्धा 5-5 दिवस शिफ्ट केले, 5, 5, 5, 5, 5, 5, 25, काहीच हरकत नाही. तिसऱ्या रिडिंगला मी 10 दिवस दिले, प्रत्येक विषयाला मी 2-2 दिवस दिले, 2-2-2-2, 10 दिवसांमध्ये तिसरी रिडिंग संपते. आणि एक शेवटची रिडिंग आहे, तिचं विश्लेषण डिवायडेशन परत असं होईल 2 आणि 7, 2 दिवसांमध्ये मी करंट अफेअर करेल आणि शेवटच्या 7 दिवसांमध्ये मी जीएस ला परत एकदा रिव्हिजन देऊ शकतो. मित्रांनो, हे तुमच्या लेवलला आहे, तुम्ही प्रिपरेशनच्या कोणत्या लेवलला आहे त्यावरती डिपेंड ठरतं. 4 रिव्हिजन करायच्या तरी आपण डिवायडेशन करू शकतो, 3 रिव्हिजन करायच्या तरी डिवायडेशन आपण करू शकतो. 3 रिव्हिजन केला तरी पुरेसे, 4 केलं तर अत्युत्तम आहे. तुम्ही तुमच्या लेवलला हे मॅनेज केलं पाहिजे. हे मॅनेज करत असताना तुम्ही डायरी ठेवली पाहिजे. डायरी काय होतं मित्रांनो, आपण माणूस आहे, माणूस असल्यामुळं आपण स्वतःबद्दल सॉफ्ट कॉर्नर नेहमी ठेवतो. मागच्या 4 दिवसांमध्ये काय केलं, माझं दिवसाचं शेड्यूल फॉलो होतोय का, मी जे ठरवलं ते मी करतोय का, माझा टाइम योग्य ठिकाणी जातोय का,
मी जे प्लॅन केले ते वर्कआउट होतंय का? जर वर्कआउट होत नसेल तर संध्याकाळी आपल्याला गिल्ट फील होईल. 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस मी हे फॉलो नाही करणार, पण 5व्या दिवशी तुझ्या मनाला स्ट्राईक होईल आणि तू टाइमपास कमी करशील. जाऊ दे, 1 दिवस जाऊ दे, 2 जाऊ दे, 3 जाऊ दे, 3ही दिवस गेले तरी हरकत नाही, पण 3 दिवस त्या डायरीमध्ये लिहून ठेव. आजचा दिवस वाया, उद्याचा वाया, तिसरा वाया. गॅरंटी देऊन सांगतो, 4थ्या दिवशी तू लायब्ररीमध्ये बसशील म्हणजे बसशील, गॅरंटी देऊन सांगतो. फक्त तू डायरी घेऊन लिहायला सुरुवात कर. तर हे झालं विषयांचं. आपण 2 सेक्शन पाहिले, इनपुट आउटपुट रेशो पाहिला. विषयांचं आपण विषयांवरती बोललो, इनपुट आउटपुट कसं करू शकतो आपण. त्याच्यानंतर आपण रिव्हिजन वरती शिफ्ट केलं. आता मला एक महत्वाचा मुद्दा तुमच्यासोबत डिस्कस करायचा, की तुम्ही दिवसाचं नियोजन कसं केलं पाहिजे. मला असं वाटतं की दिवसामध्ये तुम्ही 3 विषय घ्यायला हरकत नाही. किती विषय घेऊ शकतात राजांनो? 3 विषय घ्यायला तुम्हाला हरकत नाही. या 3 विषयांमध्ये पहिला सेक्शन असं 3 याच्यामध्ये तुम्ही डिवाइड कराल. तुम्हाला मॅथमॅटिक्स रोज करायचंय, तुम्हाला करंट अफेअर रोज करायचंय. मॅथला 2 ते 3 तास द्यायला हरकत नाही. करंट अफेअरला तुम्ही 2 तास 100% दिले पाहिजे. आता बऱ्याच साऱ्या लोकांचं म्हणणं 1 तास दिलं तरी हरकत नाही. करंट अफेअर रोज चेंज होतो, दरवर्षी अभ्यासामध्ये चेंज होतो. मला सांगा, इतिहास आपण कायम तोच वाचतो, पॉलिटी कायम तेच वाचतो, आपण इतिहास कायम तेच वाचतो, पॉलिटी आपण कायम तेच वाचतो. किती लक्षात राहिलो? नाही लक्षात राहते ना. मग हा विषय तर आपल्यासाठी नवीन आहे, म्हणून तुम्ही इथून 65 दिवस रोज 2 तास द्या. मित्रांनो, तुम्हाला प्रिलिम मध्ये पण फायदा होईल, मेन्स मध्ये पण फायदा होईल. याच्याकडे चुकीच्या नजरेने पाहू नका. गॅरंटी देतो मी, 100% सांगतो, फायदा होईल म्हणजे होईल. मॅथमॅटिक्सला 2 ते 3 तास द्यायला हरकत नाही. असं नका गृहीत धरू का मला मागच्या वेळेस 15-16 प्रश्न बरोबर आले होते, मग मी मॅथचा कमी अभ्यास केला तरी चालतं. अजिबात नाही. मागच्या वेळेस बरोबर आले होते, ह्या वेळेस जर तू प्रॅक्टिस केली नाही तर तुझे बरोबर येण्याची गॅरंटी नाही. हे असंच आहे. तर तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. उगाच एक्स्ट्रा कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नको. आजच शेड्यूल आलंय, 2026चा पेपर पार मे जून मध्ये राजा. एवढं लांबपर्यंत तुला थांबावं लागेल. त्यामुळे प्रिलिम क्वालिफाय करायची म्हणजे करायची ऍट एनी कॉस्ट. जोपर्यंत तुम्ही ह्या ऍटिट्यूडने विचार करणार नाही तोपर्यंत तुम्ही पास होत नसता. जोपर्यंत तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवत नाही, जगातला कोणताच माणूस तुमच्यावर विश्वास ठेवत नाही. माझं हे वाक्य लिहून घ्या. तुम्ही स्वतः म्हणा मी हुशार आहे, मी प्रिलिम क्वालिफाय करू शकतो. मग मित्र कधीतरी एका दिवशी म्हणा हा तुझं होऊ शकतं. असे मित्र तुम्हाला भेटणार नाही का जे म्हणतो तुझा रिझल्ट येणार, तू अभ्यास कर. आणि म्हणून या ऍटिट्यूडने विचार करायचा की माझी प्रिलिम निघणार म्हणजे निघणार. करंटला मी 2 तास दिले, मॅथमॅटिक्सला मी 2 ते 3 तास दिले. उरलेले जे विषय 5 ते 6 तास मी माझ्या एका विषयाला जीएसटी दिले, त्याच्यामध्ये मी केलं मॅथमॅटिक्स. 5 तास मॅथमॅटिक्सला, 3 आणि हे 2, 5 तास तुझ्या दिले तू मॅथ आणि रिझनिंगला. असं तुझं दिवसाचं मिनिमम शेड्यूल पाहिजे 10 तासांचं पुढचे 65 दिवस. जर तुझे 10 तास जर नाही भरले तर कार्यक्रम खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लक्षात घ्या, कार्यक्रम फेल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज जर 10 तास नाही भरले, आज 7च तास भरले, मग काय करू? उद्या 13 तास बस, 3 तास कमी केलं. कॉम्पेन्सेट करायला पाहिजे. रविवार सुट्टी घेण्याची गरज नाही, दिवाळी सुट्टी घेण्याची गरज नाही, मजा हजा करण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. जोपर्यंत मित्रांनो घाम गाळत नाही तोपर्यंत त्याचं रिझल्ट मध्ये कन्व्हर्जन होत नाही. तुम्हाला डिसिप्लिन मध्ये राहावं लागेल, तुम्हाला भानावरती यावं लागणार आहे पुढच्या 65 दिवसांमध्ये. जर तुमची एक वाक्य मित्रांनो, नजर हटी दुर्घटना घटी. जर तुमची थोडी जरी नजर हटली तर तुमचा कार्यक्रम झालाच. त्याच्यामुळे अजिबात फसायचं नाही, एकदम प्रॉपर डिसिप्लिन मध्ये राहायचं. किती झाले? 10 तास. 10 तास दिले, तुम्ही 12 तास केले तर काही वाईट आहे का? अजिबात नाही. तुम्ही 12 तासाला रीच करत असाल बेस्ट आहे. तुम्ही 12 तास अभ्यास केला तरी चालतंय. मला असं वाटतं तुम्ही 3 विषय घेतले तर कदाचित तुमचं काम चांगल्या प्रकारे होऊ शकतं. याच्यापेक्षा जर कमी विषय जास्त विषय घेतले तर कोणताच विषय जातोय, कोणत्या विषयाचा अभ्यास होतोय हे आपल्याला लक्षात येणार नाही. राईट. आता याच्यामध्ये आणखी एक फार महत्वाचा मुद्दा आहे की क्वेश्चन पेपर वापरू की 21,000 वापरू. याच्यावरती मी एकदा रील पण बनवला होता. क्वेश्चन पेपर आणि 21,000 या दोघांमध्ये नेमका फरक काय? क्वेश्चन पेपर आणि 21,000 या दोघांमध्ये नेमका फरक काय? आत्ताच्या पिरियड मध्ये मी काय केलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे मी तुम्हाला सांगायला इतका मोठं नाहीये, पण माझ्या एक्सपिरियन्स नुसार मी तुम्हाला या 2-4 गोष्टी सांगतो की या दोघी गोष्टींचं वैशिष्ट्य फार वेगळे आहेत. अगोदर मी बोलतो क्वेश्चन पेपर वरती. काय मित्रांनो, जर त्या एक्झामचा सेन्स यायचा असेल, म्हणजे काय की तुला एक्झामचा सेन्स आला पाहिजे. म्हणजे मागच्या 4 वर्षांमध्ये इतिहासामध्ये काय विचारलं तर पुढच्या
अटेम्प्ट मध्ये इतिहासाचं काय विचारू शकतील. हे प्रेडिक्शन येण्यासाठी तुला सगळ्यात जास्त महत्वाच्या ज्या गोष्टी असतील त्या असतील क्वेश्चन पेपर. क्वेश्चन पेपरवर न तुला प्रेडिक्ट करता येईल का इतिहासामध्ये मला काय करायचंय, नुसतं इतिहासामध्ये समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचन काम होतंय हे सांगणं थोडंसं चुकीचं आहे. अख्खं पूर्ण समाधान महाजन तुझ्या कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये अजिबात येत नाही. पोर्तुगीज भारतात कधी आले, फ्रेंच कधी आले, युद्ध कधी झाले हा प्रिलिमला सेक्शन नाहीये. आफ्टर इंडिपेंडन्स हा तुझ्या प्रिलिमचा सेक्शन नाहीये. हे प्रत्येक विषयाला लागू होतं. मग नेमकं इतिहासामध्ये कंबाईनच्या प्रिलिमला काय येणार आहे हे जर तुला समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी क्वेश्चन पेपरच लागतात. मागच्या 4-5 वर्षांच्या पाहिल्या तर अतिशय उत्तम आहे. 2021 पासून क्वेश्चन पेपर जर बारकाईनं पाहिलं तुला लक्षात येईल की इतिहासामध्ये काय विचारणार आहे. काय गंमत होते मित्रांनो, इतिहास जर मला विचारायचा आहे तर कंबाईनच्या पूर्व परीक्षेला इतिहास थोडासा वेगळ्या अँगलने विचारतात. कंबाईनच्या पूर्व परीक्षेला इतिहास विचारायचा असेल तर इतिहास विचारण्याचे वेगळे टॉपिक्स आहे, वेगळे एरिया आहेत. राज्यसेवेला जर विचारायचं असेल तर त्यांचे वेगळे एरिया आहेत, वेगळे टॉपिक्स आहेत. म्हणजे प्रत्येक परीक्षेला इतिहास सारखा विचारला जातो का? अजिबात नाही. तर त्या इतिहासामध्ये कंबाईनच्या पूर्व परीक्षेला इतिहासामध्ये हे विचारायचंय, राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला इतिहासामध्ये हे विचारायचंय, कंबाईनच्या मुख्याला जर इतिहास विचारायचा असेल तर त्याच्यामध्ये या टॉपिकला फोकस करायचा असं आयोगाचं ठरलंय. आपण इथपर्यंत रीच करत नाही, आपण इथपर्यंत खोलात जाऊन पाहत नाही आणि म्हणून या गोष्टी आपल्याला अंडरस्टँडिंग होत असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही चेकआउट करा, इतिहास कंबाईनच्या पूर्व परीक्षेला थोडंसं वेगळे टॉपिक ते हिट करतात, कंबाईनच्या मुख्याला ते वेगळे टॉपिक हिट करतात. या दोघांमधला फरक लक्षात येईल. तुम्ही दोघेही क्वेश्चन पेपर बघा, एकदा पूर्व परीक्षेचे इतिहासाचे प्रश्न बघा, एकदा मुख्यचे इतिहासाचे प्रश्न बघा, तुम्हाला फरक लक्षात येईल की या दोघेही परीक्षांमध्ये इतिहासाचे टॉपिक थोडे वेगळे विचारलेत. मग नेमकं पूर्व परीक्षेला काय करायचं, तू जर पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असतील तर पूर्व परीक्षेचे क्वेश्चन पेपर बघ आणि ठरव आता काय येणार आहे. 25 मध्ये 22 डिसेंबरला इतिहासामध्ये काय येणार आहे हे जर तुला ठरवायचं असेल तर प्रिलिमचे क्वेश्चन पेपर बघ. जर तू राज्यसेवेची प्रिलिम करत असेल तर राज्यसेवेच्या प्रिलिमच्या क्वेश्चन पेपर बघ आणि मग ठरव राज्यसेवेच्या प्रिलिमला काय येणार आहे. हे तुला फक्त त्या प्रिलिमच्या क्वेश्चन पेपर, प्रिलिमचे प्रिपरेशन करत असेल तर प्रिलिमच्या, मेन्सचे प्रिपरेशन करत असेल तर मेन्सच्या क्वेश्चन पेपरच ह्या गोष्टींमध्ये तुम्हाला हेल्प करू शकते. या गोष्टींमध्ये तुम्हाला 21,000 हेल्प करणार नाही. म्हणजे जर तुम्हाला प्रेडिक्ट करायचं असेल का आत्ता काय येणार इतिहासामध्ये 2025 ला तर हे तुला या गोष्टींवरून कळू शकतं. मला सांगा, वन डेच्या बॅचेस ठरतात, वन डेच्या प्रत्येक विषयाचे बॅचेस येतात, तर फॅकल्टीला वरून देवाकडून तर नाही कळत की नेमकं एका दिवसात इतिहासाचं काय काय घ्यायचंय. मग ते एका दिवसामध्ये तो विषय घेतात, सायन्स घेतात, हिस्ट्री, ज्योग्राफी घेतात आणि त्यातून प्रश्न कसे काय येतात. तो अहो राजांनो, त्यांनी प्रिलिमचे क्वेश्चन पेपर तितक्या बारकाईने पाहिलेले असतात, त्यांनी प्रेडिक्ट केलेलं असतं का आता काय येऊ शकतं. मग जर हे त्यांना जमत असेल तर आपल्याला का नाही जमणार आहे. हे तुम्हाला सुद्धा जमल, तुम्ही सुद्धा हुशार आहेत, तुम्ही सुद्धा इंटेलिजंट, हा तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवा आणि मग तुम्हाला या गोष्टींचा अंदाज येईल. देन तुम्हाला जर पूर्व परीक्षेचं लॉजिक समजून घ्यायचं असेल तर ते लॉजिक फक्त त्या क्वेश्चन पेपर सांगू शकतील. ते 21,000 लॉजिक क्लिअर नाही होणार आहे. म्हणजे काय, आता मी तुम्हाला याचं बेस्ट एक्झाम्पल सांगतो की जर मला पॉलिटी विचारायचंय तर कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये पॉलिटीच्या प्रश्नांचं लॉजिक वेगळं आहे, त्याचे उत्तर देण्याचं लॉजिक वेगळं आहे. कंबाईनच्या मुख्यच्या पेपरमध्ये पॉलिटीचं लॉजिक वेगळं आहे. राज्यसेवेच्या प्रिलिमच्या पेपरमध्ये पॉलिटीचं लॉजिक वेगळं. म्हणजे एक्झाम बदलली का त्या विषयाचं लॉजिक बदलत चालतं. हे तुम्हाला कधी कळलं, ज्यावेळेस तुम्ही कंबाईनच्या प्रिलिमच्या क्वेश्चन पेपरमध्ये पॉलिटीचे प्रश्न पहा, त्या आयोगाने उत्तर कसे दिलेत हे चेकआउट करा. मुख्यचे क्वेश्चन पेपर पहा, तिथं पॉलिटीचे उत्तर आयोगाने कसे दिलेत. म्हणजे तुम्हाला त्या एक्झामला, तुम्हाला कंबाईनच्या प्रिलिमला जायचंय, कंबाईनच्या 4 वर्षाचे क्वेश्चन पेपर बघा आणि लॉजिक बिल्ड करा का प्रिलिम मध्ये ह्या विषयाचं लॉजिक हे, इतिहासाचं हे, ज्योग्राफीचं हे, इकोचं हे, सायन्स आहे, त्या विषयाचं लॉजिक तुम्ही क्लिअर करा आणि मग तुम्ही क्वेश्चन पेपरला अपियर व्हा, मग एक्झामला अपियर व्हा. 100% मार्क्स येतील. याच्याने 8 ते 10 मार्कांचा 100% गॅप पडतो मित्रांनो, 100% गॅप पडतो. जर तुम्हाला लॉजिक बिल्ड करायचं असेल तर तुम्हाला क्वेश्चन पेपर पाहावे लागतील. म्हणजे तुमच्याकडे रोज बॅग मध्ये 21 ते 24 पर्यंतच्या 4 वर्षांच्या हार्ड कॉपीज प्रिलिमच्या असणं अपेक्षित आहे. म्हणजे आहे, रोज तुम्ही त्या क्वेश्चन पेपर पाहणं अपेक्षित आहे म्हणजे आहे. पुढचा मुद्दा येतो मित्रांनो की 21,000चं काय महत्व आहे. हे पुस्तक खराब आहे का? अजिबात नाही, अतिशय सुंदर पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक माझे काही कोणी नातेवाईक नाही, माझे काही मित्र नाहीये, यांची काही मी मार्केटिंग करत नाहीये, पण या पुस्तकाची फ्रेमिंग छान आहे. तुम्ही याच्या रिलेटेड कोणतेही पुस्तक घेतलं तरी हरकत नाही. तो ट्रेडमार्क पडलाय म्हणून ते तोंडात येऊन जातं. या पुस्तकाचं महत्व काय, जर तुम्हाला हिस्ट्री करायचं असेल आणि हिस्ट्रीमध्ये जर तुम्हाला 1857चा उठाव करायचा असेल तर आतापर्यंत 1857च्या उठावामध्ये आयोगाने काय काय विचारलंय हे जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर हे पुस्तक हेल्प करतं.
म्हणजे कंबाईनच्या क्वेश्चन पेपरवर तुम्ही चॅप्टर डिसाईड केले, अरे मला इकॉनॉमिक्स मध्ये दारिद्र्य येणार आहे, 100% दारिद्र्य येणार, मग दारिद्र्य येणार आहे ना, मग आतापर्यंत आयोगाने काय काय विचारलं आधी ते दारिद्र्याचे क्वेश्चन करून घ्या आणि मग दारिद्र्याचं चॅप्टर वाचा. हे करण्यासाठी हे पुस्तक फार महत्वाचं आहे. तुम्हाला कळलं की अॅनिमल क्लासिफिकेशन येणार आहे कंबाईनच्या पूर्व परीक्षेला, तुम्ही हार्ड कॉपीवरून हे प्रेडिक्ट केलं, हे चॅप्टर आयोग नेहमी विचारतं, मग तुम्ही इकडे जा आणि इथं चेकआउट करा की अॅनिमल क्लासिफिकेशनच्या आतापर्यंत आयोगाने काय काय विचारलंय, मग ते तिथून 21,000 केलं तर काय वावग आहे. पुढचा एक महत्वाचा मी मुद्दा सांगतो की कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहे. कॉन्स्टिट्युशनल बॉडीज म्हणण्यापेक्षा संसद नावाचं चॅप्टर आहे. तुम्हाला कळलं की अरे क्वेश्चन पेपर वरून पाहिलं की अरे संसद नावाचं चॅप्टर कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये जास्त विचारतच नाहीये, मग ते चॅप्टर 21,000 मधनं करायची गरज काय, अजिबात नाही गरज, मग ते 21,000 करू नका. समजतंय मला काय म्हणायचं. पंतप्रधानांवरती कंबाईनला प्रश्न नाहीये जास्त करून, मग कंबाईन मध्ये पंतप्रधानांची पीवायक्यू करण्यात काही मिनिंग नाहीये. जीडीपी आणि जीएनपी राष्ट्रीय उत्पन्न हे कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये लास्ट टाइम 2 प्रश्न आलेत, मग त्या चॅप्टरचे पीवायक्यू करायला हरकत नाही. आणि म्हणून या दोघही गोष्टींचं महत्व वेगवेगळं आहे. तुम्हाला या दोघही गोष्टींचं महत्व कळायला पाहिजे. हे कळण्यासाठी जर तुम्हाला प्रेडिक्शन करायचे तर तुम्ही प्रेडिक्शन करण्यासाठी, प्रिलिमचं लॉजिक समजण्यासाठी तुम्ही क्वेश्चन पेपर बघा, आणि जर तुम्हाला एखाद्या चॅप्टरचा अभ्यास करायचा असेल इन डिटेल जाऊन तर तुम्ही 21,000 त्याचे पीवायक्यू बघायला हरकत नाही. मित्रांनो, स्ट्रॅटेजीवरती थोडासा व्हिडिओ मी लेट आणला, मला 3-4 मुद्दे फार महत्वाचे वाटले, व्हिडिओ जास्त मोठा होऊन जातो आणि म्हणून या 3-4 मुद्द्यांवरती मी बोलण्याचा प्रयत्न केला. इनपुट आउटपुट रेशो बघितला, कोणत्या विषयाला आपण टार्गेट केलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण महत्वाचा मुद्दा पाहिला की कोणत्या विषयाला आपण किती वेटेज देऊ शकतो. आपण या प्रकारे पाहिलं की इनपुट आउटपुट रेशो कसं आहे, आपण 65-70 मार्क्स कसे घेऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा पाहिला आपण का 3 रिव्हिजन किंवा 4 रिव्हिजन आपण कशा करू शकतो. 3 विषयांमध्ये आपण दिवसाचं नियोजन केलं, जीएस, मॅथ आणि करंट. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा पाहिला की क्वेश्चन पेपर आणि 21,000 मध्ये आपण काय नेमकं कशाला फोकस केला पाहिजे. एक शेवटचा मुद्दा येतो मित्रांनो का तुम्ही ह्या 65 दिवसांमध्ये तुम्ही आंधळ होऊ नका, तुम्ही ब्लाइंडली कोणावरती ट्रस्ट ठेवू नका. तुमच्या मनाला जो योग्य वाटेल त्या डिसिजन तुम्ही करायला हरकत नाही. तुम्ही ह्या 65 दिवसांमध्ये तुम्ही जितकं जास्त सिलेक्टिव्ह होण्याचा प्रयत्न कराल तितकं तुम्हाला जास्त फायदा होईल. रोज अभ्यास करताना कोणताही टॉपिक तुम्ही उचला, तुम्ही कोणताही विषय उचला, कोणताही अभ्यास करा, तो अभ्यास करत असताना 2-3 प्रश्न मनात यायला पाहिजे मित्रांनो. हा मी जो चॅप्टरचा अभ्यास करतोय, हे चॅप्टर कंबाईनच्या पूर्व परीक्षेला आलंय का याच्या आधी कधी, ह्या चॅप्टरवरती एखादा दुसरा प्रश्न आलाय का, हा तुमच्या मनात विचार आला पाहिजे. जर त्या चॅप्टरमध्ये जर कधी कंबाईनला प्रश्न आला असेल तर ते चॅप्टर तुम्ही करा, अदरवाईज ते चॅप्टर स्किप केलं तरी चालतं. तुम्ही सिलेक्टिव्ह होता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिलेक्टिव्ह होताना आधी हा डोक्यात विचार ठेवा की मी कोणत्या विषयाला जास्त फोकस देऊ. तुम्ही समजलं तुम्हाला की मी पॉलिटीला मी जास्त फोकस करायला पाहिजे, मग पॉलिटीचा अभ्यास करत असताना मग तुम्ही ठरवा की मी ह्या पॉलिटी मधले कोणते जे चॅप्टर आहे ज्यांना मी फोकस केला पाहिजे. मग ते चॅप्टर वाचत असताना मला हा प्रश्न विचारा की हे चॅप्टर याच्या आधी कंबाईनला कधी आलंय का, याचे प्रश्न कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये येतात का. जर तुमचं उत्तर येस असेल तर तुम्ही ते कंटिन्यू करा. जर तुम्हाला असं वाटत असेल की हे चॅप्टर कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये येत नाही तर तुम्ही त्या चॅप्टरला थांबले तरी हरकत नाही. पुढचा एक प्रश्न तुमच्या मनाला विचारा मित्रांनो की हे मी चॅप्टर करतोय तर ह्या चॅप्टरमध्ये सगळ्या गोष्टी करण्याची गरज आहे का प्रिलिमसाठी. जर तुमचं म्हणणं येस उत्तर येस असेल तर करा, अदरवाईज करू नका. मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन पटवतो. पॉलिटी विषय फोकस करायला पाहिजे का, मी विचारलं मला मी सांगितलं हो करायला हरकत नाही. त्याच्यामध्ये मी विचारलं फंडामेंटल राईट्स पूर्व परीक्षेला येतं का, मी म्हटलं हो येतंय, म्हटलं करायला हरकत नाही. मग मी फंडामेंटल राईट्स वाचायला घेतलं. वाचण्याच्या आधी मी परत मनाला एकदा विचारलं की पूर्ण चॅप्टर इन डिटेल जाऊन करायची गरज आहे का. मग मनाला कळतं की प्रत्येक गोष्ट इन डिटेल जाऊन करण्याची गरज नाही. मग मला कळतं की कलम 14, कलम 19, कलम 21, 22, 29, 30 आणि या 4-5 कलमांमध्ये आयोग थोडंसं इन डिटेल गेलं. बाकीचे जे कलम आहेत ते फक्त जोड्या लावायला विचारतं. मग मी हे 4-5 कलम थोडेसे इन डिटेल जाऊन केले तर माझं काम होतंय. हे जर 3-4 प्रश्न जर तुम्ही रोज तुमच्या मनाला विचारले तर तुमच्या पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्ही एक्झाम ओरिएंटेड राहाल. मग तुमचा प्रश्न माझ्यासाठी असा आहे की मी सर मग हे एक्झाम ओरिएंटेड कसं राहू, मला कसं कळतं काय महत्वाचं आहे. मग तुम्ही युट्यूबला व्हिडिओ सर्च करायला सुरुवात करता. बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो, आयोगाचे प्रश्नपत्रिका बघा, तुमचे उत्तर तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. तर पुढचे 65 दिवस कृपया जे पण वाचतोय त्याच्यासाठी हे 3 प्रश्न विचारा. ही गोष्ट पूर्व परीक्षेला येते का, याचे मार्क्स पूर्व परीक्षेमध्ये येऊ शकतील का, जर हे मी पाठ केलं, पाठ करायची गरज आहे का,
असे 3-4 प्रश्न तुम्ही मनाला विचारले की तुमच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी सोप्या होतात. मला माझा जितका एक्सपिरियन्स आहे, ज्या ज्या गोष्टी आहेत मला वाटल्या त्या मी आपल्या समोर मांडल्या. आणखी सिलेक्टिव्ह होण्यासाठी काय करू शकतो आपण, ते इतिहासामध्ये नेमके कोणते पॉईंट केले पाहिजे, असे 30-40 पॉईंट सांगा स्पेसिफिक, ते करू. जिओग्राफी मध्ये सांगा, पॉलिटी, इकॉनॉमिक्स मध्ये सांगा. तर मी ह्या प्रत्येक विषयांमध्ये नेमकं पूर्व परीक्षेला जास्तीत जास्त आपण कशावरती फोकस केला पाहिजे याचे व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. नेक्स्ट व्हिडिओ मी याच्यावरती आणतो. करंट अफेअर बद्दल मला विचारले तुम्ही, मी करंट अफेअरचं खरंच काम करतोय पण ते माझ्याकडनं उरकत नाही म्हणून मला लेट होतंय. पुढचे व्हिडिओ मी प्रत्येक विषयाची जी स्ट्रॅटेजी होती यातले हे पॉईंट केले पाहिजे, या प्रकारचे व्हिडिओ आहेत मी हे पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या काही जर सजेशन असतील माझ्यासाठी तर त्या नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. जर तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्या चॅनलचा नक्की तुम्हाला फायदा होईल. जर तुम्हाला कंबाईनच्या एमपीएससीच्या रिलेटेड जर नोट्स पाहिजे असतील तर माझा टेलिग्रामचा चॅनल आहे स्मार्ट एमपीएससी विथ भूषण, या नावाने तुम्ही टेलिग्रामला सर्च करा. तिथे माझं तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळेल. तिथे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये हँड रिटनच्या नोट्स मी टाकल्यात. तुम्ही लाईक जर केली तर मला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. जर तुम्ही मला कमेंट केल्या कमेंट बॉक्स मध्ये तर याच्याने माझा उत्साह वाढतो वेळ देण्यासाठी युट्यूबला. त्याच्याने माझे काम करण्याची उर्मी वाढते, इच्छाशक्ती वाढते आणि मी आणखी व्हिडिओ चांगल्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच.